परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 क्लास जिओमेट्रिक सिमिलॅरिटी प्रॅक्टिस 1.2 बघूयात आपण। कोणतं प्रॅक्टिस 1.2 तर यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी बघूया। तर गिव्ह द बिलो आर द सम ट्रायंगल्स, म्हणजे ज्या 3 ट्रायंगल दिलेले आपल्याला त्या ट्रायंगल्स मध्ये सम म्हणजे सारख्या प्रमाणात, कोणकोणत्या सारख्या प्रमाणात त्यांचा आन्सर आले पाहिजे। बायसेक्टर्स म्हणून दाखवायचं आहे त्यांना। नो बायसेक्टर्स आणि यस बायसेक्टर, तर आपण बाय इज अ सेक्टर लिहूया। सेगमेंट्स आहे की नाही, ऑफ लाईन इज अ सेगमेंट। आय डिफिकल्टली इन द विच फिगर्स ऑफ रिपे, म्हणजे पीएम काय दिलेला आपल्याला, पीएम काढायचा। प्रत्येकाचा पीएम म्हणजे बघा हा पीएम, प्रत्येक सेक्टर ट्रायंगल्स मध्ये पीएम क्यू त्यांनी काय सांगितलं, बाय सेक्टर्स ऑफ द अँगल्स क्यू पी आर। हा बघा क्यू पी आर, क्यू पी आर, क्यू पी आर, क्यू पी आर, म्हणजे त्यामध्ये यम हा दिलेला आपल्याला पी आणि यम। तर पी आणि यम चे समता म्हणजे इक्वल आन्सर आलं पाहिजे त्यांचं। इक्वल नसेल आलं तर त्यांना नॉन बायसेक्टर दाखवा, आणि आलं असेल तर बायसेक्टर दाखवायचं। बघूया आता आपण। तर पीएम पहिल्या ट्रायंगल्स मध्ये सुरुवातीच्या ट्रायंगल्सला आपल्याला क्यू एम हा दिलेला आपल्याला 3.5 आणि एम आर दिलेला 1.5, पी क्यू दिलेला 7 आणि पी आर आय किती 3। त्यानंतर आता सेकंड याच्यामध्ये बघूया आपण। तर आर एम दिलेला आपल्याला 6, किती आहे विद्यार्थी मित्रांनो 6, आणि आर पी एस 7, एम क्यू 8, एम क्यू किती आहे 8। त्यानंतर पीएम दिलेला आपल्याला 10, किती आहे 10। बघा थर्ड अँगलला बघूया आता आपण। क्यू एम क्यू हा एम क्यू आहे 3.6, एम क्यू 3.6 आणि एम आर आय 4, इथे विद्यार्थी मित्रांनो 4, 9 क्यू पी आणि त्यानंतर आर पी आहे 10, किती आहे 10। बघा आता ज्यावेळेस त्यांचे संपूर्ण अंकांचे युनिट दिलेले असतील तर त्यांचा आपल्याला पीएम म्हणजे आन्सर मध्ये सम आली पाहिजे, सारखे आले पाहिजे। तर बघूया पहिल्या याच्यामध्ये बघूया, फर्स्ट मध्ये आपल्याला तर मग आता आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूया। त्यांच्या समोर अमोरा समोरील संख्या बघायच्या। काय बघायच्या, त्यांच्या अमोरा समोरील संख्या। संख्यांमध्ये ट्रायंगल्स पीएम हा जो विचारलेला आहे क्यू पी, कोणता आहे तो विद्यार्थी मित्रांनो, क्यू आणि पी। बघा क्यू पी अपॉन क्यू पी आणि त्यानंतर पी आर, हा पी आर इज इक्वल टू, बघा आता हा क्यू पी किती आहे 7 अपॉन पी आर किती आपला 3 आहे ना 3। हा ह्या संख्या कोणत्या टेबलमध्ये येतात का, कोणत्या टेबलमध्ये येतात का, नाही। या विषम संख्या 3 आणि 7 ह्या संख्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, त्या संख्या त्याच टेबलला येतात फक्त। त्यानंतर आता आपण बघूया क्यू आणि एम, क्यू एम, क्यू एम अपॉन क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू हा 3.5 आणि 1.5। मग सर आता तर ह्या ज्या संख्या आहेत, हा जो पॉइंट दिलेला आहे तो 1 डिजिटच्या नंतर हा पॉइंट काढून घ्यायचा। काय करायचं, तो नाही आहे असं समजायचं, तुम्हाला त्या पॉइंटला नाही आहे असं समजायचं। तर ह्या मग 35 म्हणजे 35 आणि 15 कोणत्या टेबलमध्ये येतात, ही संख्या 5च्या टेबलला येतात। कोणत्या टेबलला येतात, 5च्या। 5 3 चा 15, 5 7 चा 35, म्हणजेच आलेला तुमचं क्यू एम हा जो दिलेला आपल्याला 7/3। तर विद्यार्थी मित्रांनो क्यू पी अपॉन पी आर इज इक्वल टू 7/3 आणि क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू 7/3 आहे ना। हा म्हणजेच त्या ठिकाणी दाखवायचं आपल्याला 7/3 इज इक्वल टू 7/3। अँगल्स, फक्त अँगल्स दाखवायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, अँगल बाय सेक्टर, ओके। हा त्यानंतर बघा आता ह्या सेम आलेल्या आहेत 7/3 7/3 एकदम बरोबर आहे।
हे दिलेले आहेत. त्यानंतर आता यामध्ये बघूयात आपण सेकंड मध्ये सुद्धा 30 स्टेप. तर त्यांच्या अमोरासमोरील पहिले सुरुवातीला घ्यायच्या आणि ह्या अलग लिहायच्या RP. म्हणजे आपण काय लिहिलं सुरुवातीला R आणि P, बघा RP अपॉन PQ इज इक्वल टू 7/10 आहे विद्यार्थी मित्रांनो. हा त्यानंतर 7/10 नंतर R आणि M अपॉन MQ सॉरी M लिहायचा ना आपल्याला, M आणि Q इज इक्वल टू, मग आपल्याला RM किती आहे 6/8. हे कोणत्या टेबलला येतात विद्यार्थी मित्रांनो? QM या बाजूने जाऊ आपण, आहे की नाही, QM QR. अच्छा बघा एक तसे त्या खालीवरती दाखवा किंवा उलटा दाखवा चालेल. QM अपॉन MR म्हणजे QM आहे तुमचा 8 आणि हा 6. ओके. म्हणजेच आपल्याला RP आणि Q या बाजूने दिलं होतं म्हणून आपण त्या बाजूने घेतलं QP आणि R. बघा Q पासून आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये QM, त्यामुळे आपण इथं सुद्धा घेतलेला QM आणि MR. इथं MR घेतलेला होता बघा, MR आहे. त्यानंतर आपल्याला ट्रायंगल्स मध्ये आता बघा ह्या कोणत्या तरी टेबलला येऊन आलेल्या आहेत का? नाही, कोणत्याच टेबलला नाही आहेत. मग 2 3 चा 6 आणि 2 4 चा 8 आहे ना. 3 आणि 4/3. याचा अर्थ तुम्हाला बघा आता या पद्धतीमध्ये दाखवावं लागेल. RP आहे आपला 7/10 आणि PQ आलेला आपला PQ, त्याला या बाजूला दाखवू आपण QM अपॉन MR इज इक्वल टू 4/3. म्हणजे 7/10 इज इक्वल टू 4/3 आहे ना. मग त्यामुळे आपल्याला नॉट बाय सेक्टर्स. ओके. हे आहेत का सेम आहेत का? नाही. म्हणजे त्यांनी विचारला PM, हा PM यामध्ये सेम नाही. त्यानंतर बघा आता तिसऱ्या सेकंड मध्ये आता थर्ड मध्ये सेकंड झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. थर्ड मध्ये सेम स्टेप हीच यूज करायची. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दाखवायची आहे? कोणत्याही ट्रायंगलला म्हणजेच या QP पासून आपण सुरुवात केलेली आहे ना. मग यामध्ये सुद्धा आता आपण काय करणार आहे? QP पासून त्यांची बघा आता P आहे, हा PM दिलेला आहे. P हा Q आणि P म्हणजे QP, हा QP. त्यानंतर QP च्या नंतर म्हणजे यामध्ये P आणि R, P आणि R इज इक्वल टू QP किती आहे 9 आणि 10. कोणत्या टेबलला येतात ही संख्या? येते का कोणत्या टेबलला? नाही आहे ना, एकाच टेबलमध्ये नाही आहे, त्यामुळे राहू द्यायची. त्यानंतर नेक्स्ट काय राहिलेलं आता आपलं QM, Q आणि M आणि M आणि R. बघा QM 3.64 आहे. तर ज्यावेळी असे डिजिट ही संख्या दिलेली असेल, पॉइंट मध्ये संख्या ज्या दिलेल्या असतील तर त्याला आपण पॉइंट असल्यामुळे खालच्या डिवायडेड मध्ये 0 वाढवायचा. किती वाढवायचा? 0 वाढवायचा. किती वाढवायचा? 0. तर आता पॉइंट काढून घ्यायचा. मग 40 आणि 36 1 एका टेबल मध्ये कोणत्या येतात? 4 च्या है ना. 4 10 चा 40, 4 10 चा 40, 4 9 चा 36 म्हणजेच 9/10. QP अपॉन PR इज इक्वल टू 9/10 आणि त्यानंतर QM अपॉन MR इज इक्वल टू 9/10. बघा हे सम बाय सेक्टर्स आलेले आहेत आपले. काय फर्स्ट नंबरच्या
यांचे आणि थर्ड नंबरच्या ट्रायंगलचे सम बायसेक्टर्स म्हणून आलेले आहे. म्हणजेच त्यामध्ये सुद्धा अँगल बायसेक्टर्स दाखवायला गेला आपल्याला. हा 9/10 इक्वल टू 9/10 दोन्हीही अँगल समप्रमाणात दिसतात. म्हणजेच PM इथं सुद्धा दाखवू शकतो आपण P आणि M, P आणि M, P आणि M अँगल्स सेक्टर. ओके. म्हणजेच ट्रायंगल हा QPR, ट्रायंगल हा QPR बाय सेक्टर्स आहे. ट्रायंगल QPR हे दोन काय समान आहेत. म्हणजेच PM आणि PM अँगल हे काय दिलेलं आहे आपल्याला बाय सेक्टर्स समप्रमाणात दिसतात. म्हणून त्यांनी आपल्याला 3 यांचे विचारलेले आहे. सर आता गणित कसं समजून घ्यायचं, तर गणित समजण्यासाठी PM इथं बाय सेक्टर दाखवल्या, QPR काय काढायचं आहे तर समप्रमाण दिलं. इथं सम ट्रायंगल्स कोणते 3 सम ट्रायंगल्स आहे दाखवा PMच्या हाईट मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या नक्की. ओके, निघाला, स्क्रीनशॉट काढला. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल नवीन आहे माझं, त्यामुळे माझा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजेच मला तरी माहीत पडेल की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे की नाही आवडत आहे. आवडल्यास खूप छान, आणि तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचू द्या. आणि काही प्रॉब्लेम असल्यास मला कॉल करा. माझा नंबर हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.